या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची ती अशी: शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या अनंत वर्षापासून बाबा या ठिकाणी अवतरणारी ही पंढरी म्हणजे खऱ्या अर्थानं अनंत वर्षांचा हा या ठिकाणचा प्रवास म्हणजे सुरुवातीला एकदा जोरदार कडावून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजे. कारण अनंत वर्षापासून अवतरणारी एक दिवशी ही नामपंढरी म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण या ठिकाणी जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध खऱ्या अर्थानं उद्याच्या तरुणाईपर्यंत पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या सोहळ्याची धुरा आहे. म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. आणि तरुणाई नामसप्ताहात अध्यात्मात तेव्हाच पुढे येते जेव्हा ज्येष्ठ मंडळींचा त्यांच्या पाठीवर हात असतो. आणि ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीला एक वाक्य बोलून जातो: महाराज, तुम्ही कितीही जीवनात संपत्ती कमवा, हवं तर उतारवय येईपर्यंत स्विस बँकेत अकाउंटही खोला, पण एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की तुम्हाला भेटायला येणारा प्रत्येक जण पार्लेजी बिस्किट सोबत 2 प्रश्न घेऊन येणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे? आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात? त्यावेळेस खाटेवर पडल्या पडल्याही नजरेत चमक आणून सांगतावं की आमची लेकरं आपापल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये पुढे असताना त्या अध्यात्म ज्ञानसागरातही तेवढीच पुढे आहे. तेव्हा मला वाटतं या मूळ प्रपंचातला तुमच्या माझ्या जीवनातला वास्तव परमार्थ साधला जाईल. आणि ज्येष्ठ मंडळींचं यश आहे या निमित्तानं आपली तरुणाई पुढे आहे. म्हणून ज्येष्ठ मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या उडत जाऊ द्या. आणि तरुण मित्रांना ही एक वाक्य सुरुवातीला बोलून जातो: महाराज, तुमच्या खिशामध्ये 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, पण तुमच्या तोंडाचा जर दारूचा वास आला तर पारावर बसलेल्या बापाची मान शर्मेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही गावातल्या चौकात उभे आहात, तुमच्या खिशात 1 रुपया सुद्धा नसू द्या, पण 4 लोक तुम्ही आल्यानंतर नम्रतेने तुम्हाला नमस्कार करत असतील तर पारावर बसलेल्या बापाची मान सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तरुणाई जेव्हा खऱ्या अर्थाने शिवविचारांनी प्रेरित होते तेव्हा नक्कीच ती चुकीच्या आणि वाममार्गाला जात नाही. म्हणून आमच्या रणमर्द मावळ्यांसाठीही एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने इथं आल्याबरोबर मला पहिलंच वाक्य असं सांगण्यात आलं की महाराज, हा आमच्या कुसगाव खुर्द सगळ्या ग्रामस्थांचा कार्यक्रम आहे. इथं फोन कुणी केला इथपासून कुणाचंच नाव घ्यायचं म्हणजे अशी फार कमी गावं आहेत जिथं नावासाठी नाही शिवरायांसाठी सोहळे होतात. म्हणून एकदा समस्त संयोजक आयोजक कमिटी आणि ग्रामस्थांसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे या आवाजाला दुनिरूप प्राप्त दुनिवस्था करणारी मंडळी दादा, आपली सिस्टम खरोखर अत्यंत गोड आहे आणि विशेषतः ते तरुण आहेत. आणि तरुण जेव्हा व्यवसायात येतात तेव्हा त्यांना अखंड बळ देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. एकदा जोरदार कडावून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे एकदिवसीय नामपंढरीला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती महाराष्ट्रातली सबंध कोहिनूर रत्न एकदा जोरदार कडावून टाळ्या परम आदरणीय आमचे स्वरकंठमणी आणि परम आदरणीय आमच्या तालमर्षींसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा पहिला मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. त्याचप्रमाणे वारकरी दंड संहिते आधारे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे परम आदरणीय आमचे चोपदार बाबांनी टाळ महर्षी. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. अशा मातीत जो वाघ आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे परम आदरणीय आमचे चोपदार बाबांनी टाळ महर्षी यांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 4.5 मिनिटं झाले, पण 4.5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहेच महाराज, एकदा कुसगावकर जोरदार कडावून टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आपल्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात जी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी
7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता कॉन्स्टेबल मंजू हे सगळं सोडून तुम्ही आला व्यक्त करतो आणि माझ्या चंदन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आजचा हा सोहळा नैमित्तिक शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आहे आणि एकदिवसीय नामयज्ञ सोहळा असल्यानं आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या मर्मचिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहे आणि नामसंकीर्तनाची पंढरी जर महाराष्ट्रात कोणती असेल ती म्हणजे आपलं मावळ आहे. आणि तरीही शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रापासून गौतमीताईंपर्यंतचे कार्यक्रम असताना कुसगावच्या रणमर्द मावळ्यांनी ग्रामस्थांनी नामसंकीर्तनाचं आयोजन का केलेलं आहे. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं काल छावाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी दाखवण्यात आला. मग या नामसंकीर्तनाची खरंच आजच्या तरुणाईला आणि आजच्या समाजाला गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र तुमचे 1500 आले नाहीत का? आले. दुसराही हप्ता आलाय, 2100 9 लाख मध्ये आपला नंबर लागला. मग टेन्शन घ्यायचं, मग बोलत चला 84 लक्ष योनीमधून हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये दादा आता कुठलंच काही चेंज करू नका आहे, हे एकदम सुंदर आहे. या 84 लक्ष योनीमधून हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीत कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण बाबा चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्तेच्या मीटिंगला आला तरी सप्ताह बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमच्या डोक्यात वेगळाच भाव आलाय महाराज, तुम्ही पाकिट नेणार आहे. कारण लोक फक्त आपल्यावरच राहिले तो. पण लक्षात घ्या महाराज, आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विचारपीठ आणि आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या या समाजाला आणि विशेषतः आजच्या तरुणाईला या नामसंकीर्तनांची गरज आहे. होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय
समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत आणि आजपासून ही सवय लावूनच घ्यायची महाराज. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जर तरुणाईच्या दृष्टीने विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विचारपीठ आणि विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि आजच्या तरुणाईच्या दृष्टीने खऱ्या अर्थानं वृद्धांच्या दृष्टीने विचार केला, आजच्या समाजाच्या आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर खऱ्या अर्थानं अध्यात्माचा मूळसार मोक्ष रूपाचा मार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढा सुंदर नामसप्ताह आणि नामकीर्तनांची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंग आधारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांच्या मातापित्यांना धन्यता देतात. आता इथं पहिल्यांदाच एक वाक्य अगदी स्पष्ट करतो, आपण अभंग सोडवणार नाही, अभंगाला अनुमोदन देणार आहोत. याचं कारण आहे अभंगाचे बोल ज्यांच्या मुखातून आलेले आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. कोण तुकोबाराय? म्हणे रामेश्वर भट्ट दुजा तुका विष्णू नोहे दुजा. म्हणजे भगवान विष्णूंचा अंश असणारे तुकोबारायांच्या मुखातील शब्द 5 काय 50 काय 5 लाख घेणारा असू द्या, 5 काय 50 काय पण 5 लाख पिढ्या जरी गेल्या तरी एकाही शब्दाची उकल आपण करण्याचं सामर्थ्य ठेवत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने या शब्दांना आपण सोडवत नसतो, त्याला अनुमोदन देत असतो. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांचे माता पिता धन्य असं तुकोबाराय सांगतात. आता इथं माता पिता 2 अनुषंगानं आहेत. एक म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत आणि दुसरे म्हणजे संत माय बाप कृपावंत. मग संत रूपी मायबाप तुम्हाला मला या मृत्यू लोकामध्ये जो मार्ग दाखवतात, जी हिताचा खऱ्या अर्थाने रेषा दाखवतात, त्या मार्गावर जर आपण चालत गेलो तर या देहाचंही हित आहे, पण धन्यता माता पित्यांना का तर त्यांनी दाखवलेला तो मार्ग आहे. मग खऱ्या अर्थानं संत रूपी मायबापाने आम्हाला कोणतंही सांगितलं, हित ते करावे देवाचे. मग खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचं चिंतन जर या देहानं मृत्यू लोकात केलं काय होईल? कुळी कन्या पुत्र होती जी कन्या जन्माला येईल त्या कन्येचं नाव आहे भक्ती आणि जो पुत्र जन्माला येईल त्याचं नाव आहे भाव. आणि भक्ती आणि भाव नावाचे कन्यापुत्र जन्माला आले, अंतःकरणामध्ये प्रकट झाले तर त्याचा हर्ष समाजाला सोडून द्या कुणाला होतो? म्हणून तर एकदाही खऱ्या अर्थानं वारीला गेले नाही, पण आरणगावात स्वतः परमात्मा त्यांच्या अंतःकरणात येऊन राहिला सावता महाराज. लक्षात घ्या महाराज. आणि मग आता पुढचा प्रश्न असा आहे की आता महिला मंडळ आईनं बाळाला जन्म दिला की आई बाळाला बाजूला ठेवते का? तर जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपल्या लेकराचं बोट धरून ती समाजाच्या योग्य मार्गावर नेण्याचा त्याला प्रयत्न करत राहते. म्हणून तर बालवाडीपासून तर विद्यापीठापर्यंत आई आपल्या लेकरासाठी सर्वस्व अर्पण करते. मग संत रूपी मायबापाने असं कोणती शाळा दाखवली? गीता भागवत करीती. गीता आणि भागवत या विद्यापीठांचं जर खऱ्या अर्थानं आम्ही ग्रहण केलं, ती सेवा जर आम्ही श्रवण केली आणि अंतःकरणात जर परमात्म्याच्या नामाचं चिंतन असेल काय होईल? अंतःकरणातले काम क्रोध मोह माया लोभ हे विकार दूर होतील, हे चित्त निर्मळ होईल आणि निर्मळ झालेलं चित्त परमात्म्याच्या समोर गेलं तर देव पहावयासी गेलो देवची होणी. आणि आशे जे देवत्वाला जातील तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल आणि लक्षात घ्या महाराज, पहिले म्हणजे संत रूपी मायबाप आहेत आणि दुसरे म्हणजे जन्म देणारे माता पिता आहेत. आणि आजच्या अभंगामध्ये शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं ही सेवा आहे. आणि शिवरायांचं खऱ्या अर्थानं चरित्र पाहत असताना पहिल्यांदा धन्यता मासाहेब जिजाऊंनाच द्यावी लागेल. म्हणून तर आपण जय जिजाऊ जय शिवराय म्हणतो. खरे का सर्वसामान्य सरदार पुत्रानं 300 खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर 700 वर्षाचा अंधकार अवघ्या 52 वर्षाच्या आयुष्यात अवघ्या 50 वर्षामध्ये हटवला. कारण एका माऊलीनं आपल्या लेकराला संस्कार असे दिले, त्या संस्कारांच्या बळावरती आपल्या पोटी जन्माला आलेल्या पुरुषाचं महापुरुषत्व त्या माऊलीनं प्रदान केलं. त्या माता म्हणजे मासाहेब जिजाऊ आहे. पण खऱ्या अर्थानं शिवरायांचा इतिहास पाहायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी खऱ्या अर्थाने कुसगावच्या पुण्यपावन मातीमधून रात्रीच्या 8:15च्या सुमाराला पुन्हा एकदा निघावं लागेल आम्हाला त्याच भूतकाळाला याच मातीत वर्तमानात सज्ज करण्यासाठी. अरे काय तो देहा,
काय ती शौर्य गाथा का तरी त्याच्या पानामुळे जायचं म्हटलं वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी वेळेचा अश्व उभा करावा लागेल, त्याचा लगाम हातामध्ये घ्यावा लागेल. समोर नजर जाईल, भले दिसेल अंधकार, पण त्या अंधकारामध्ये खऱ्या अर्थाने त्या चांदण्यांची आराध आमच्या नजरेसमोर येईल. त्याच पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला, आसमंती चंद्रमा दिसेल. त्या चंद्रमेला भेदून पाहता पाहता इतिहासाच्या पानांमध्ये वेळेचा अश्व दौडत नघेल. कितीही ओंकार मारले तरी मात्र खऱ्या अर्थानं कालखंड आम्हाला शोधावा लागेल. आणि पाहता पाहता टाळ गजरांचा आवाज कानावर पडेल. समोर जाऊन पाहिलं, रामकृष्ण हरीचा गदर झाला. ज्ञानोबारायांचा कालखंड डोळ्यासमोर आला. इसवी सन 1200 आणखी वेळेचा अश्व पुढे निघाला. पाहता पाहता याच अंधकारामध्ये खऱ्या अर्थानं रक्ताच्या चिखल मातीच्या मातीमध्ये अश्व वेगानं पुढे आला. मिनमिनारी मेणबत्ती तिच्या या प्रकाशामध्ये इतिहासाची पानं मात्र पलटत गेली. आणि घोडखिंडीमध्ये रक्ताच्या चिखलातून अश्व मात्र पुढे आला आणि कालखंड आमच्या डोळ्यासमोर तरळला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं, निजामानं डोकावर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर आलं देख यातना, याशिवाय महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नव्हतं. व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि मी चमकले. मालुजींच्या रूपानं सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि त्याच मालुजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची रंगोळी केली आणि दिवस गेलेला माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मनी दाटला. रयतेचे हाल माँसाहेब पाहू लागले. अरे सर्वसामान्य रयत म्हणजे बळीराजा, रब्बी हंगाम या दोन पिकांमध्ये जगणारा, काळ्या ढेकळांमध्ये पंढरीचं राऊळ, तर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, त्या कांदा मुळा भाजीमध्ये पंढरीच्या परमात्म्याचं दर्शन घेणारा. पण एवढांची तोलधाड यायची, आमच्या शेतापर्यंत घुसायची. अश्वाचे गुडघे खऱ्या अर्थानं भूमंडळावर टेकायचे. आणि पाहता पाहता सोन्यासारखा फुललेला फुलोरा स्मशान करून यवन माघारी निघून जायचे. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता. यवन यायचे, उमऱ्याच्या आत यायचे. दिवसा ढवळा आमच्या आया बहिणींच्या अब्रूची रक्तरा वेशीला टांगायचे आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायचे. माँसाहेबांनी हे चित्र पाहिलं. माँसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि शिवनेरीच्या कुशीत असणाऱ्या शिवाई समोर माँसाहेब नतमस्तक झाल्या. शिवाईला हात जोडले. आई, अगं खऱ्या अर्थानं असुरांचा सहार वाढला तेव्हा त्रेता युगात प्रभू रामचंद्रांच्या रूपानं परमात्मा अवताराला आला. आई, अगं राक्षसांचा सहार वाढला तेव्हा द्वापार युगात पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं खऱ्या अर्थानं परमात्म्यानं अवतार घेतला. पण आई, आज खऱ्या अर्थानं यवनांची तोलधाड येते, आमच्या शेतापर्यंत येते, आमच्या घरापर्यंत येते. आमच्या घरातल्या आया बहिणींच्या अब्रूची अंबिकेचा अवतार, पण त्यांच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगतात आणि बेलगाम माघारी जात आहेत. आई, आता परमात्म्याचा अवतार होणारच नाही का? आणि जर परमात्म्याचा अवतार होणार नसेल तर माझ्या पोटी येणारा पुत्र उद्याचा खऱ्या अर्थानं स्वराज्याचा प्रज्वलित अंश असल्याशिवाय राहणार नाही. आणि माँसाहेब शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोल उमटले. अंबिकेरण चंडिके वरदायने वरदान दे, उन्मत्तई सिंहासने चिरपाट न्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना, शिशिर ऋतू, हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8ही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, खर राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणा
आता शिवनेरीचा खऱ्या अर्थानं दरवाजा गडाचा उघडला गेला. लक्ष्मीबाई बाहेर धावत आल्या. खऱ्या अर्थानं आपल्या धन्याकडे पाहिलं आणि उत्तरल्या, स्वामी अहो महाराष्ट्राचा महारौद्र जन्मला, जिजाऊंच्या पोटी बाळ जन्मला. आनंद झाला. पुत्र कुणाला झाला? पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र शहाजींना झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. ही विसरता कामा नये. मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती ज्ञानवांची ओवी तुकोबांचे अभंग आणि रामायण महाभारतानं बाळराजे समृद्ध होऊ लागले. पाहता पाहता वय झालं 6 वर्ष. याच काळात जुन्नर, नगर, आंबेगाव, मावळ प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट आलं होतं. पोरकी झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण खायला आला होता. शिवनेरीच्या टोकावरून बाळराजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण आहेत? हा तर बळीराजा आहे. राजे बळीराजा राजा राजा काय असा असतो? आणि तशा मासाहेबांनी बाल शुभाला जवळ घेतला आणि सांगितलं, बाळा हे बळीराजाचा आहे रे, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला तेव्हापासून रयत पोरके राज नाही. मासाहेब नाही, हा तान्या तसा 6 वर्षांचा बाळराजा तारदिशी उभा राहिला. दोन्ही मुठी आवळल्या तशा मासाहेब उद्गारल्या, यांना कोणीच वाली नाही. राजे आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडडला. नाही मासाहेब नाही, मी मिळवेन ते राज्य, मी घडवेन ते बळीराज्य, मी होईन तो राजा. अवघ्या 6 वर्षांचे बाळराजे, अवघ्या 6 वर्षांचे. अरे काय ती उमेद, काय ती समज, कशी आली असेल उमेद आणि कशी आली ही समज. बाळराजा हा मातीचाच गोळा होता ना, पण त्यांना घडून आकार दिला तो मासाहेब जिजाऊंनी. म्हणून तर 393 वर्षानंतर आजही आमचा इतिहास ओरडून सांगतोय, आई कशी असावी याचं ज्वलंत जिवंत कीर्तिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ. आताचा काळ बदललाय म्हणा. वैदिक काळापासून विश्वाचा सार समवलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण बाबा आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायच्या? माझं पोरगं गोरप्पान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाज होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. आता हल्ली आपल्या पुणे जिल्ह्यात एक नवीन पद आली, बेड रेस. सासूर वाशिन सुरुवातीचे 2-3 महिने काम करते, पण एकदा माहेर वाशिन झाले ही का बेड रेस. आणि सोबतीला नचबलिये, नक्कशिकांत, कॉन्स्टेबल मंजू. मग पोरग जन्माला आलं की खरी रेस. पोरग रेस व जातं, पैसा उडवतं, बापालाच कंगाल करतं, तरी बाप अख्ख्या गावात सांगत राहतो माझं पोरग किती चांगलं. अरे कधीतरी स्वार्थ भावना बाजूला ठेवून समाजासाठी जगायला शिका. नवविचारांची क्रांती करा. त्यावेळेस ती निरखून पहा, आपल्या आई वडीलही आपली ताठ मान उभी करतील. आज आमच्या मुलांच्या ओठांवर शिवराय नक्कीच आहे, पण स्वप्न मात्र संग्राम राणा होण्याचं. आज आमच्या मुलींचा आयडॉल झाशीची राणी लक्ष्मीबाई, पंडिता रमाबाई, मासाहेब जिजाऊ नाहीत. आज आमच्या मुलींचा आयडॉल कोण? तर ती देवयानी. आता वर्षभरापूर्वी त्या स्टार प्रवाहावरती एक अक्कासाहेब नावाची महामाया यायची आणि आमच्या घराघरातल्या मुलं आयांच्या डोक्यात खऱ्या अर्थानं अक्काबाई थान मांडून बसायची. तर आमच्या मुलींच्या डोक्यात संग्राम, तर मुलांच्या डोक्यात खऱ्या अर्थानं काय नाव होतं? देवयानी. अजूनही तुमच्या लक्षात आहे. खऱ्या अर्थानं देवयानी ठाण मांडून बसायची. बापाचा विषयच राहिला नाही हो. बापाचा आबा, आबाचा पप्पा, पप्पाचा डॅडी आणि डॅडीचा डॅड झाला तेव्हापासून तो मॅड होऊन दिसते ते घरात पाहायला लागला. आणि तुमच्यासाठी काय पणचा नवीन खेळ उभा राहिला. तुमच्यासाठी काय पण. महाराष्ट्रातल्या पोरांचं वाक्य नाहीच आहे. अरे आता 20 दिवसापूर्वी साताऱ्यातील सज्जनगडावर ठुसे धबधबा पाहण्यासाठी एक जोडपं गेलं होतं. एका निसर्गरम्य ठिकाणी ते विसावलं. तसं पोरग लाडात आलं, बोलता बोलता बोलून गेलं तुझ्यासाठी काय पण. तशी पोरगी लाडात आली, बोलता बोलता बोलून गेली. असंच असेल त्या दरीत खोलुडी मार. मग काय? अहो क्षणाचा विचार न करता पोरानं गाडीला किक मारली आणि दुसऱ्या क्षणी गाडी खाली गेली.
अरे काय हे, एक क्षणही त्यानं विचार केला नाही. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटात ठेवलं, ज्या बापानं कष्टानं आपल्याला वाढवलं, त्यांची काय अवस्था होईल. तिथून 4 किलोमीटरवरती समर्थांची समाधी, 11 किलोमीटरवरती छत्रपतींचा राजवाडा, 16 किलोमीटरवरती छत्रपतींनी आजारपणात विश्रांती घेतलेला, ताराणीची राजधानी असलेला आणि प्रयागजी प्रभूंनी हयातभर अजिंक्य ठेवलेला अजिंक्य तारा. तिथून 36 किलोमीटरवरती अफजल खानाला फाडलेला प्रतापगड. आमची संस्कृती काय, आमचा वारसा काय, आमची अस्मिता काय. अरे कसल्या मौतीनं मरतोय आम्ही. महाराष्ट्रातल्या पोरांनी मरावं, पण मरणा नाही सलाम ठोकावा अशा मौतीनं. पण अशी स्वाभिमानी लेकरं जर आम्हाला शिवरायांप्रमाणे घडवायची असतील, ती जबाबदारी घरातल्या जिजाऊंची आहे. पण आज जिजाऊ जर टीव्हीच्या मालिकांमध्ये आणि मोबाईलमध्ये खऱ्या अर्थानं व्हॉट्सअप आणि फेसबुक गुंग असेल, तर उद्याचे शिवराय घडतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आज शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मासाहेब जिजाऊंना या मातीतून साथ घालावीशी वाटते. मासाहेब आम्हाला आता माफ करा. विसरून गेलो इतिहास, आम्ही विसरून गेलोय परंपरा. आज चायांच्या डोक्यात पाणी झालंय, त्याची तेवढी वाफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा ते गावात बोंबलत हिंडत आहे आणि आजच्या घराघरातल्या जिजाऊ सासवांसोबत भांडत आहे. आज खऱ्या अर्थानं घराघरांचं स्मशान होतंय, त्याचा तुम्ही स्वर्ग करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. घराघरातला शिवाजी आता व्हिडिओ गेम खेळतो आहे. आजच्या आमच्या घरातली जिजाऊ ते जंक फूड खाऊन टीव्ही समोर लोळत आहे. आज घराघरांचा कार्टून शो होतोय, तेवढा बॅड शो तुम्ही बंद करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. बाहेर खेळायला जावं तर कुठं मावळ्यांची सत्ता आहे. आज साचलेल्या उकिरड्यावर कावळ्यांची सत्ता आहे. आमच्या घर आणि डोक्यातले उकांडे तेवढे साफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. केस तेवढे वाढलेले, मस्तक मात्र पोकळ आहेत. फार थोडी घरं सापडतील जिथं मुलांसाठी पुस्तक आहे. आम्ही पापाचेच वाटेकरी, तरी होईल तेवढं आमचं पाप माफ करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. रामकृष्णांचा वारसा सांगून पुढच्या गोष्टी तुम्हाला सोप्या करता आल्या. आताच आमची इरसाल लेकरं सांगतील, आई बापांच्या सहकार्यामुळं आम्हाला कॉप्या करता आल्या. आई बापांचंही खरंच आहे, कशाला उगाच म्हातारपणी ताप करा. मासाहेब आम्हाला आता माफ करा. राजे पण वारस हक्कानं मिळतं, पण शिवबा घडवावा लागतो. राजे पण वारस हक्कानं मिळतं, पण शिवबा घडवावा लागतो. जाणतेपणाचा दुर्मिळ गुण दागिन्यासारखा जडवावा लागतो. म्हणून आज या शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं मासाप या पुण्यपवन मावळच्या मातीमधून पुन्हा तुम्हाला साथ घालतो. आपण पुन्हा या मातीत जन्माला यावं आणि पुन्हा एकदा या मातीचं स्वराज्य आणि सुराज्य व्हावं. आणि वीज कडाडली आणि मासाहेब उतरल्या. महाराष्ट्राच्या रक्षणार्थ आजपर्यंत मा जिजाऊ लढली आहे. जिजाऊ जन्माला यावी म्हणून सध्या मागणी वाढली आहे. पण पुनर्जन्माची गळ घालत आता उगाच आशा न वाढवाव्यात. मासाहेब जिजाऊ जन्माला येणार नाहीत, आता त्या घराघरात घडवाव्यात, घराघरात घडवाव्यात. आणि हे आव्हान जर उद्याच्या आमच्या घरातील जिजाऊ पेलू शकली तर तो समाज सुद्धा म्हणेल, धन्य हे उस माँ के को जिसने ऐसा बेटा या बेटी पैदा किया. तेव्हा खऱ्या अर्थाने त्या माता पित्यांना धन्यता मिळेल. अभंगाच्या प्रथम चरणात
नादस्वर गंधर्व ताल आणि टाळ मर्षींसाठी एकदा जोरदार कडा उंटाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं लेकरांना घडवण्याचं कार्य आणि लेकरं सध्या बिघडतात याचं सुद्धा कारण जर कोण असेल ते म्हणजे माता पिता आहेत. कारण आई वडिलांच्या घरात जर सात्विकता असेल तर लेकरं सुद्धा सात्विक जन्म घेतात. पण घरातलं वातावरण जर दूषित असेल तर पुढची पिढीही खऱ्या अर्थानं दूषित पद्धतीनेच विचारांनी पुढे जाणार आहे. हे वास्तवता आमच्या लक्षात घ्यायला हवी. आणि म्हणूनच आज शिवजन्म उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कुसगावच्या या मातीमध्ये फक्त 4 गोष्टी मी मागून जाणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळी खऱ्या अर्थाने जर आपल्याला वाटत असेल की उद्या समाजानं म्हणावं, खऱ्या अर्थानं फक्त गावानी नाही मावळच्या मातीनं आणि उभ्या हिंदुस्थाननी म्हणावं की धन्य है उस माँ की को जिसने ऐसा बेटा पैदा किया. तर इथं बसलेल्या प्रत्येक आईनं, प्रत्येक ताईनं आणि प्रत्येक आजीनं कमीत कमी आजपासून आपल्या नातवाला, आपल्या मुलाला आणि आपल्या भावाला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं मांडीवर घेऊन आम्ही यापुढे शिवरायांचं आणि शंभू चरित्राचं पारायण करू एवढी शपथ जर इथं बसलेल्या प्रत्येक आईनं, प्रत्येक ताईनं घेतली तर खऱ्या अर्थानं उद्याची पिढी त्या रूपानं घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण आई जिजाऊंनी संस्कार तसे दिलेत म्हणून तर शिवराजे घडले. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अहो राजे 7 वर्षांचे झाले आणि याच काळात शहाजी राजांना पुन्हा परगाणं मिळालं आणि मासाहेब जिजाऊ शिवराजे लबाजमा निघाला. सायंकाळी 7:30ची वेळ होती आणि बाळराजांचं पहिलं पाऊल पुण्याच्या वेशीवर पडलं. समोर दिसलं राया रवाना भकास कंगाल केलेलं पुणं आणि बाळराजे उतरले. मासाप हेच का पुणं? होय शुभा, इथं कोणीच नाही, आपण आहोत की. आपण सोडून कोणीच नाही का मासाहेब? आपण बोलावलं की येतील सारे. पण मासाप अहो राहायचं कुठं? वाडा कुठं आहे? तशा मासाहेब उतरल्या. शुभा, तुला जगण्याचा मोलाचा मंत्र शिकवते. जी माणसं पैशानं श्रीमंत असतात ती वाड्यात राहतात, पण जी माणसं मनानं श्रीमंत असतात भले शरण झोपडीत पण मनानं लाखोंच्या हृदयावर अधिराज्य करतात. आपण मनानं श्रीमंत असणारी माणसं राज आहे. आणि बाळराजे शांत झाले पण त्यांचे डोळे जणू काय मासाहेबांना सांगत होते, मासाहेब झोपडीत राहतो म्हणून खऱ्या अर्थानं मोठ्या बंगल्याची अपेक्षा करणार नाही, ताजमहालाची अपेक्षा करणार नाही मासाहेब. पण एक दिवस या झोपडीचा ताजमहालापेक्षाही सुंदर हिंदवी स्वराज्याचं मंदिर केल्याशिवाय राहणार नाही मासाहेब. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं चप्पल उचकट बाजूला फेकली गेली, पहार उचकटवली गेली, सोन्याचा नांगर फिरला, पुन्हा बहरलं, पुन्हा फुललं आणि इथं स्वाभिमानाची आग आता मावळ्यांच्या अंतकडात निर्माण होऊ लागली. सायंकाळची वेळ होती. देहुला तुकोबारायांचं कीर्तन झालं आणि कीर्तन ऐकल्यानंतर राजांनी घोड्यावर मान टाकली. सोबतीला येसाजे, सोबतीला गावजे. राजे निघाले. रात्री थंडीचे दिवस होते. सह्याद्रीच्या खऱ्या अर्थानं डोंगराळा माळामध्ये याच घोड्यांच्या टापांचा आवाज भेदरून पुन्हा माघारी येत होता. आणि त्याच वेळी आडवाटेच्या प्रवासाला कसला तरी आवाज आला. राजांनी घोड्याचा लगाम खेचला. घोडा जागेवर स्तब्ध झाला. पाय पकडले, उतरला. राज आता न्याय करावा जी. राज आता तुम्हीच न्याय करावा जी. आणि राजे उतरले. आपण कोण? आणि तो व्यक्ती रडत रडत उतरला. रावजी कोंड्या आहे शेजारच्या गावचा. अहो माझ्या लेक आता सासरी आली होती, माझी लेक माहेरी आली होती आणि गावच्या पोटलानं आज दुपारी तिच्या इज्जत भर तारवावर लुटली. राय करावा राज. आणि एवढे शब्द ऐकले अरे घरातल्या आईची इज्जत खऱ्या अर्थानं चव्हाट्यावर आणली गेली आणि तेही पाटलानं राजांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. आणि राजांची नजर येसाजीकडे गेली आहे. येसाजे पाटलाच्या मुस्कावला आणि त्याच वेळी येसाजी निघाला. पाटलाच्या वाड्यात समोर आला. बाहेरून आवाज दिला, पाटील. आणि पाटील वरच्या माचीवरून पाहू लागला आणि येसाजी उतरला. राजानं बोलावणं धाडलं आहे जी तुम्हाला. आणि पाटील उतरला. जाऊन सांग तुझ्या राजाला, तुझा राजा नावचा राजा आहे म्हणावं. अरे म्यात गावचा पाटील हाय, वतनदार पाटील. आणि त्याच वेळी येसाजीला राजांचे बोल ठेवले. मुस्कावला पाटलाच्या आणि पाहता पाहता दोरखंड फेकला. पाटील झेरबंद झाला आणि भल्या पहाटे दरबारात राजांसमोर पेश करण्यात आला. राजांच्या म्यानातली निघालेली तलवार पाहिली, तिचं तेज पाहिलं आणि पाटील गयावया करू लागला. राज आता पुन्हा अशी चूक होणार नाही जी, पुन्हा अशी चूक करणार नाही जी. राज या वक्त्याला माफी, एक डाव माफी द्यावी जी. आणि कडालं राज आहे. खामोश
अरे स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि आमच्या देवारातील देवतेचा असा अपमान कदापि नव्हे. आणि पाटलाला कळून चुकला प्राण जाणार आता. पाटील मासाहेबांच्या चरणावर गेला. मासाहेब तुम्ही तरी सांगावं राजांना एक डाव माफी. आणि मासाहेब उत्तरल्या पाटील विसरून गेला तुम्ही. अहो ही स्त्री म्हणजे फक्त स्त्री नव्हे. स्त्री म्हणजे हिंदुस्थानच्या मातीत आई अंबेचा अवतार आहे. आमच्या घरातली ती आदिलक्ष्मी आहे. आमच्या घरातली ती ग्रहलक्ष्मी आणि तीच खऱ्या अर्थानं तुळजाईची अंबाई आहे. आणि त्या अंबाईचा असा अपमान कदापि नव्हे. बाळराजे निर्णय घेतील तो आम्हास मान्य असेल. आणि राजांनी येसाजीकडे नजर टाकली. येसाज आहे पाटलाचे हातपाय कलाम करा. आणि पाहता येसाजीची तलवार निघाली. पाटलाचे हातपाय कलाम केले आणि त्याच पाटलाला रांझात नेऊन सोडलं. आणि माझा राजा या ब्रह्मांडाला संदेश देता करता झाला. स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता आणि आमच्या देवतेचा असा अपमान करणाऱ्याला ही शिक्षा भोगावी लागेल. म्हणून तदनंतर इतिहासाचं कोणतंही पान उघडा अत्याचार स्वैराचार आणि बलात्कार नावाचे शब्द शिवचरित्राच्या पानात कुठंच सापडत नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अभिमान आहे आम्हाला. आम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत. अभिमान आहे आम्हाला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे आम्ही खऱ्या अर्थानं वारसदार आहोत. अभिमान आहे आम्हाला जिथं रावजी कोंडेच्या मुलीच्या आबरूवर घाला घालणारा पाटलाचे हातपाय कलाम झाले. पण आज 2025 मध्ये आल्यानंतर आज सकाळपासून कोणतंही वृत्तपत्र उघडल्यानंतर खऱ्या अर्थानं अभिमान वाटावा स्वाभिमान बांधवावा की आम्हालाच आमची लाज वाटावी. कारण कोणतंही वृत्तपत्राचं पान उघडलं तर अत्याचार स्वैराचार आणि बलात्कार सोडून शब्दच सापडत नाही. मग आज 393 वर्षानंतर आजपर्यंत आम्ही शिवरायांना डोक्यावर नाचवलं की खरंच वास्तवात डोक्यात घेतलं हे प्रश्नचिन्ह मात्र उभं राहतं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे या महाराष्ट्राच्या मातीत नव्हे या ब्रह्मांडाच्या पाठीत तुम्ही खऱ्या अर्थाने इतिहास उघडून पहा. राजे अनेक झाले पण त्यात एकही महाराज नव्हते. आणि या ब्रह्मांडात महाराज लाखाने झाले पण त्यात कुणी राजे नव्हते. पण जिथं राजेही आहे आणि खऱ्या अर्थानं नीती संपन्न चारित्र्य संपन्नचा कळ असणारे महाराजही आहे. या ब्रह्मांडात ते एकच नाव आहे आणि ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. 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 हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर. साठी वार झेलले आपल्या निधनाच्या हातीवर. आपल्या निधनाच्या हाती. हे प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या देवावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. राजा शिवराय. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकदा जोरदार कडून टाळे होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज जिथं राजेही आहेत आणि महाराजही आहे ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून 33 कोटी देवांमध्ये एक सुवर्ण सिंहासन आहे ज्यावरती माझे शिव आणि खऱ्या अर्थाने शिवपुत्र संभा विराजमान आहेत. बरेच जण म्हणतात कीर्तनात हा विषय असावा का. पण आज जी पंढरीची वारी सुरू आहे या पंढरीच्या वारीला संरक्षण देण्यासाठी माझा सर्जा छावा खऱ्या अर्थानं चोपदारांचा वेश परिधान करून वारीत यवनांसाठी उभा ठाकला. म्हणून तर खऱ्या अर्थानं आमच्या मंदिरातले
देव आणि मंदिरावरचे कळस अभेद्य राहिले, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं या शिवजयंतीच्या निमित्तानं इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईनं येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या भावाला ओवाळताना इथून पुढे खऱ्या अर्थानं कॅडबरी मागू नका, आपल्या भावाकडून कोणती भेटवस्तू मागू नका. या 2025 मध्ये आपल्या भावाला ओवाळताना भावाला एकच सांगा, दादा खऱ्या अर्थानं स्वतःला तो शिवरायांचा मावळा म्हणतोस ना, दादा खऱ्या अर्थानं शिवरायांचा मावळा आणि स्वतःला शिवभक्त म्हणत असशील तर ऐक, ही बहीण आज तुझ्याकडे एकच मागणं मागते. दादा जेव्हा राजांची नजर कल्याणवर गेली आणि राजांच्या मनात विचार आला, अरे स्वराज्याचा मापदंड ओथंबून भरून व्हायला हवा, त्यासाठी हवा खऱ्या अर्थानं कल्याणचा खजिना. रात्रीची वेळ होती आणि पाहता पाहता राजांनी आबाजी सोनदेवाला बोलावणं थाडलं. आबाजी समोर आला, राजांना मुद्रा केला, मुद्रा राज, आणि राजे उत्तरले, आबाजी कल्याण आमच्या डोळ्यासमोर दिसतंय, कल्याण हवाय. आणि आबाजी उत्तरला, राज एवढंच ना, उद्या सकाळपर्यंत कल्याण तुमच्या ताब्याची. आणि पाहता पाहता आबाजीने निर्णय घेतला, आज रात्री कल्याण लुटायचं. 300 मावळे सोबतीला घेतले. भयान रात्र, अमावस्येची काळ रात्र, आणि त्याच वेळी हातातल्या मशाली पेटल्या, म्यानामध्ये तलवार गेल्या, पाठीवर ढाली आल्या आणि मावळे कल्याणच्या दिशेने निघाले. नाणे घाट मार्गे पाहता पाहता कल्याणमध्ये पोहोचले. रात्रीची वेळ होती. यवन झोपलेले यवन जागेवर झोपवले, उठून उभे राहिले. खुदा खुदा रहमत कर खुदा. पण आज वाचवायला कोणीच नव्हतं. ढालीवर तलवार, तरवारीवर ढाल पडत गेली. पाहता पाहता कल्याण बेचिराग झालं. सगळी खऱ्या अर्थानं लुटले मिळालेली धन दौलत घोड्यांवर अश्वांवर लादली गेली. आणि आबाजीची नजर त्याच वेळी मात्र कल्याणच्या सुबेरच्या सुनेकडे गेली. तिचं सौंदर्य पाहिलं. ऐसे लावण्य आजपर्यंत पाहावयास मिळाले नाही. ऐसे लावण्य माझ्या राजांच्या चरणी असेल तर. आणि त्याच वेळी आबाजीनं मावळ्यांना इशारत केली. पालखी समोर आली. आबाजी सोनदेवानं कल्याणच्या सुबेरची सून जेरबंद केली आणि भल्या सकाळी दरबारामध्ये राजांच्या समोर पेश झाला. राज कल्याणची मोहीम फत्तेची. वा भले पट्टे शब्बास, आम्हाला माहित होता आबाजी तुम्ही गेलात विजय घेऊनच येणार. आणि आबाजी उत्तरला, पण राज या टायमाला तुमच्यासाठी आणखी एक नजराणा आणलायची. आणि राजे उत्तरले, असे काय घेऊन आलात. आणि आबाजीनं इशारत केली. पालखी आत आली. भोई बाहेर गेले आणि पालखीतून कल्याणच्या सुभेदाराची सून बाहेर आली. तिच्याकडे राजाने एक वेळ पाहिलं आणि राजांची नजर तिच्या चरणावर गेली. राजांचे डोळे लालबुंद झाले. आणि आबाजी उत्तरला, राज हाच नजराणा आहे. आणि राजांनी कल्या आबाजीकडे पाहिलं. आवाज आहे या ऊपर ऐसी गुस्ताखी होणे नाही. आवाज आहे आबाजी ऐसी गुस्ताखी या ऊपर झाली तर मृतंडास पात राहिला आबाजी. आणि पाहायला गेलं राजांच्या मुखातून शब्द आले, अशीच आमुची माता आहे सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती बदले छत्रपती. पण इथंच नादान इतिहासकारांनी आमच्या पाठ्यपुस्तकात सुद्धा एक नवीन वाक्य आणलं, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती, पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती. ज्या माझ्या राजानं आपल्या आईला देवतेचा दर्जा दिला तो राजा असं म्हणेल, अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती. तुझ्या पोटी झालाच असता माते हा शिवाजी सुंदर दिसता. जन्म तुझ्या पोटी झालाच असता माते हा शिवाजी सुंदर दिसता. जन्म तुझ्या पोटी झालाच असता माते हा शिवाजी सुंदर दिसता. कल्याण लुटीचा सन्मान ऐसा, कल्याण लुटीचा सन्मान ऐसा, सुभेदाराच्या खजिन्याचा देश दिलदार बाण्याचा, हा देश दिलदार बाण्याचा, देश दिलदार बाण्याचा, हा देश दिलदार बाण्याचा. एकदा जोरदार कडावून टाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. अहो हीच कल्याणच्या सुबेरची सून जर यवनांच्या हाती सापडली असती सकाळपर्यंत तिच्या आबरूचे चितडे खऱ्या अर्थानं निघाले असत्या. पण माझ्या राजानं आपल्या बहिणीचा दर्जा देऊन खऱ्या अर्थानं पुन्हा भोवयानं आदेश दिला आणि साडी चोळीचा मान देऊन पुन्हा तिला कल्याणला पाठवलं. ती जेव्हा कल्याणला माघारी गेली ना तेव्हा तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं, तुला तर त्या शिवा नावाच्या काफिरानं पळवलं होतं, बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का. तिनं दिलेलं उत्तर होतं, कौन कहता है, कौन कहता है मुझे भगाया गया, कौन कहता है मुझे चुराया गया, मैं तो मेरे मायके मेरे भाई के पास गई थी,
फक्र होता है मुझे, मेरे साथ ये हादसा हुआ, इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला, शिवा जैसे भाई मिला। अरे खऱ्या अर्थानं फक्त राजांचं या हिंदू धर्मातील काय, पण परकीय स्त्रियांना सुद्धा जो आपला भाऊ वाटत होता, अरे पुण्यातून शाहिस्ते खान तुटलेल्या बोटानिशी निघाला आणि त्याची बेगम उतरली, तुमची बहीण लाल महालात आहे, आणि शाहिस्ते खान उत्तरला, बेगम जर माझी बहीण लाल महालात असेल, काळजी करायचं कारण नाही, तो शिवा तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, ही माझ्या राजाची नीती संपन्नता होती। आणि आपल्या भावाला एवढंच सांगा आणि सांगा, दादा स्वतःला शिवभक्त म्हणवतोस ना रे? अरे शिवभक्त म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त पिळदार मिशा आणि कपाळावर चंद्रकोर काढणं नाही दादा, शिवभक्त म्हणवणारे अनेक आहेत, पण जो शिवरायांच्या विचारानं वागतो ना, तो खरा शिवभक्त दादा। अरे माझ्या समोर उभा राहताना नम्रतेने उभा राहतो, मान झुकून उभा राहतो, पण तूच कॉलेजच्या गेटवरती मात्र इतर मुलींकडे वासनेच्या नजरेनं पाहतो, असं कसं चालेल दादा? दादा मला घरात मात्र ताई म्हणून संबोधतो, पण रस्त्याने चालणाऱ्या मुलीला अपशब्द वापरून मोकळा होतो, असं कसं चालेल दादा? दादा माझ्याकडे जर कोणी वाकडी नजर केली त्याला तू मोडेपर्यंत मारतोस, पण तूच कुणाच्या तरी बहिणीकडे कॉलेजच्या गेटवर वाकड्या नजरेने पाहतोस, असं कसं चालेल दादा? दादा खऱ्या अर्थानं शिवभक्त म्हणवणारे अनेक आहेत रे, पण जो शिवरायांच्या विचारातून स्वतःचा चारित्र्य घडवतो तो खरा शिवभक्त दादा। शिवभक्त म्हणावं कुणाला? जो खऱ्या अर्थानं आपल्या बरोबरच्या स्त्रीला समानतेचा दर्जा देतो तो खरा शिवभक्त। जो खऱ्या अर्थानं रस्त्यानं एखाद्या स्त्रीवर होणारा अन्याय पाहिला तिथं जो वाघासारखा उसळून स्वाभिमानानं उभा राहतो तो खरा शिवभक्त। पदर पाडणारा नाही, पदर सावरतो तो खरा शिवभक्त। खऱ्या अर्थानं वासनेच्या गंधापासून आणि व्यसनांच्या दुर्दैवापासून जो दूर राहतो तो खरा शिवभक्त। आणि दादा या रक्षाबंधनला तू असं शिवभक्त व्हावं एवढंच मागणं माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईनं आपल्या दादाकडे मागितलं, तर माझ्या महाराष्ट्रातली हिंदुस्थान मधली प्रत्येक ताई रात्रीच्या 1 वाजता सुद्धा कोणत्याही रस्त्याने अभिमानानं चालेल, कोणताही खऱ्या अर्थानं मनात भीती न ठेवता चालेल, कारण तिला खात्री असेल हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे, माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे, तेव्हा या शिवजन्म उत्सवाचं खरं सार्थक असेल। हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल 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 कारण खऱ्या अर्थानं माझ्या राजानं गाथा लिहिला, तो अध्याय लिहिला, तो आपल्या कशाच्या बळावर लिहिला गेला? खऱ्या अर्थानं माझ्या प्रत्येक ताईने एवढंच मागणं मागितलं, कारण घड्याळाचा काटा वेगानं पळतोय म्हणून फार वेगात पुढे येण्याचा प्रयत्न करतोय। लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं हा गाथा स्वराज्याचा आणि हिंदवी स्वराज्याचा उभा राहिला तो फक्त लढायांच्या बळावर नाही, इतिहासाच्या स्वराज्य नावाच्या पानामध्ये वासने या शब्दाला खऱ्या अर्थानं अर्थ नाही, म्हणून तर औरंगजेबाचं लाखोचं सैन्य होतं आणि माझ्या राजाकडे हजारो मावळे होते, पण तरी हजारो मावळ्यांनी लाखोच्या औरंगजेबाच्या सैन्याला घायल केलं। याचं कारण असं होतं कारण औरंगजेबाचं सैन्य हे खऱ्या अर्थानं पगारासाठी धावणारं होतं आणि शिवरायांचे मावळे स्वराज्याच्या निष्ठेसाठी धावत होते, म्हणून तर स्वराज्य उभं राहिलं। अरे स्वराज्यातला सगळ्यात मोठा गुणधर्म इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मित्राला विनंती आहे, खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या शिवरायांच्या चरित्रातलं सगळ्यात मोठं स्पंदन इथून जर कोणतं घेऊन जायचं असेल ते म्हणजे शिवरायांचे मित्र। आता सध्या इंस्टाग्रामला एक नवीन वाक्य ट्रेंडिंग आलंय, माझ्या मैत्रीवर मला गर्वच नाही तर माज आहे। इथं कुणाला जर आपल्या मैत्रीवर तेवढा माज असेल तर मी सांगतो म्हणून उद्या सकाळी उठल्याबरोबर ज्याच्यावर प्रचंड माज आहे अशा मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे जायचं आणि तिला सांगायचं, रात्री माझ्या स्वप्नात इंद्रदेव आले होते, त्यांनी मला असं सांगितलंय उद्या सकाळी तू मरणार आहेस, पण तुझ्या जवळचा एखादा मित्र आणि ज्याच्यावर प्रचंड माज आहे असा मित्र किंवा मैत्रीण जर हे मरण पेलायला तयार असेल तर तुला ठेवतो आणि त्याला घेऊन जातो। आणि बिचारा मित्रांना जातोस, जाईल जाईल एखादा मित्र धावत धावत आपल्या जवळ आला आणि उत्तरला, जातोस? आपण स्वतः जाऊ, आपण आहोत त्या पात्रतेचे। अरे शिवाजी हे नाव कत्रे उलट वाचा, ते नाव होतं जीवाशी।
जो राजा रयतेच्या कल्याणासाठी रयते सुखासाठी आयुष्यभर स्वतःच्या देहाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी। राजा आपल्यासाठी मरायला तयार आहेत, आपण राजांसाठी मरायला हवं ही भावना जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या मनात निर्माण झाली, म्हणून तर स्वराज्य उतरलं। अरे खऱ्या अर्थानं त्या उमरडगावचा तान्हाजी आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे निघाला होता, पण त्याच वेळी पुरंदरच्या तहाने उद्भव झालेलं स्वराज्य आणि या स्वराज्याला आता कोंढाणा हवा म्हणून वरच्या माचीवरून राजे मात्र पाहत होते। समोर कोंढाणा दिसत होता आणि कोकण हाती घ्यायचं तर पहिला हवा कोंढाणा। आणि त्याच वेळी मागून मासाहेब येत्या करता झाल्या, राजांच्या पाठीवर हात ठेवला, विचारलं राजे मनोमन काहीतरी विचारांची शृंखला तुमच्या अंतकरणात आहे। आणि राजे उत्तरले काही नाही मासाहेब, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पुन्हा उभं राहायला हवं मासाहेब, त्यासाठी हवा तो तान्हा, पण आपल्या लेकराच्या लग्नामध्ये तान्हा व्यस्त आहे म्हणून तर जातीनं निघावं म्हणतोय आम्ही। मासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि राजाने अंगावर चिखलत घातलं, पण त्याच वेळी बाहेरचा मावळा धावत आला, राज सदैव शिलार मामा आणि तान्हाची मालुसुरे आलेच एवढे शब्द ऐकले आणि राजे उत्तरले माझ्या तान्ह्याला बाहेर काय उभा केलाय, पाठव की आत। आणि पाहता पाहता तान्हा आणि शिलार मामा आत आले, राजांना मुद्रा झाला आणि तान्हानं आपल्या मासाहेबांच्या पायावरती त्याच्या चरणावरती आपल्या लेकराच्या रायबाची लग्नाची पत्रिका ठेवली आणि तान्हा उत्तरला मासाहेब राजांच्या सोबतीने यायचं बरं लग्नाला। आणि मासाहेब उत्तरल्या अरे वै रे लेका माझ्या नाताचं लग्न मी येणार नाही असं होईल वय, राजांच्या सोबतीने येईल बरं। पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांकडे गेली, राजांच्या नजरेमध्ये काहीतरी विखारी दिसलं आणि पुन्हा मासाहेबांकडे पाहत आता मात्र तान्हा उत्तरला मासाहेब राजांची नजर भलतीकच दिसते या। आणि चमकले राजे काही नाही रे तान्हा, काही नाही राज, खऱ्या अर्थानं तुमच्या बालपणीचा सवंगडी हाय म्या, आपले देह जरी दोन असतील तर आत्मा मात्र एक हाय, म्या जाणतो तुमच्या मनात काहीतरी बेत आहे। आणि राजे उत्तरले काही नाही रे तान्हा, काही नाही। आणि पुन्हा तान्हा उसळला म्हणजे राज केलं ना या मालुसुरेच्या तान्ह्याला परक, राज म्या जाणतोची आण हाय तुम्हाला आंबाहायची, काय तुमच्या मनी बेत। आणि राजे उसळले काही नाही रे तान्हा, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा उभं राहायला हवं तान्हा, त्यासाठी हवा तो कोंढाणा, जातीनं निघाव म्हणतोय आम्ही। आणि तान्हा काय उसळलं तर झाला, राज म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही निघणारसी आणि आम्हाला इथं बसावं, अरे आमच्या घरी मंगल कार्य म्हणून तुम्ही आम्हाला सांगतायसा का यायचं नाही बरं, राज केलं ना बा परक। आणि राजे उत्तरले तान्हा वेडेपणा करू नकोस, तुझ्या घरी तर मंगल कार्य, कसलं मंगल कार्य आलंय राज, कसलं मंगल कार्य आलंय राज, दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली जावी आणि खऱ्या अर्थानं आमच्या घरी हिरवा चुडासा जावा राज, दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या घराची छप्पर लुटली जावी आणि आमच्या घरी मांडव सजावा राज, नाही राज असा जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो। आणि शेवटी राजांचा नाईलाज झाला, राजे उत्तरले शिलार मामा तुम्ही तरी समजून सांगा की हो माझ्या तान्ह्याला। आणि राजे उत्तर खऱ्या अर्थानं शिलार मामा पुढे आला, मनातली तलवार काढली आणि उसळला शिलार मामा, राज आमच्या मनातल्या तलवारी फक्त खऱ्या अर्थानं दसऱ्याला हळदी कुंकू टाकून पुजायला नाही राज, यवनांची कोल्ही कुत्री गिदाडी जर स्वराज्याकडे वाकड नजरेनं पाहणार असती आता माघार घेणं नाही राज, आता जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो। आणि तान्हानं हाताच्या पत्रिका भिरकावल्या आणि राजांकडे पाहिलं, राज आता निघाला तुमचा तान्हा, आता आधी लगीन कोंढाण्याचं मग आपल्या रायबाचं, आता विजय घेऊनच येतो मग जाऊ सोबतीनं। आणि राजांचा नाईलाज झाला, बेट ठरला 4 फेब्रुवारी माघ 9ची अमावस्येची काळ रात्र बेट ठरला होता। आता खऱ्या अर्थानं 6 मैलाचा जंगल वाटेचा प्रवास पार करायचा, पुढे गुंजवणी पार करायची, समोर होता द्रोणागिरी पार करायचा आणि तिथून झेप घ्यायची, कोंढाणा काबीज करून खोंडाण्यावर भगवा फडकवायचं पण होतं, कारण खऱ्या अर्थानं आता 6 मैलाचा प्रवास पार झाला का होती गुंजवणी आणि गुंजवणीच्या पुढे होता द्रोणागिरी, 262 फूट सरळ उंच व्यास असणारा। आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं उदयभानकडे 60,000ची हाशमी फौज, सोबतीला बारूद बसदी आता पाठ होतं, पण तरीही या द्रोणागिरीच्या पायथ्याला एकही यवन नव्हता। याचं कारण असं होतं 262 फूट सरळ उंच व्यास, जिथं सरळ मुंगी जाऊ शकत नाही। उदयभानला माहित होतं काय येतील मराठे,
पर लोहा नहीं पोलाद है मराठा, उस युवा की औलाद है मराठा, हेच उदयभान विसरला होता. पाहता पाहता मावळे निघाले. 6 मैलाचा जंगल आडवडीचा प्रवास सुरू झाला. एखादा सळसळणारा नाग यायचा, फणकन फणा काढायचा, मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा, पुढे माघारी जायचा. 6 मैलाचा प्रवास पार झाला. आता गुंजवणी पार करायची. कधी जर कोंढाण्यावर गेलात ना तर गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या. या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? त्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज म्हणजे गुंज तिथून 6 मैल दूरपर्यंत येतो. ज्या पाण्याचा प्रवाहाचा वेग इतका आहे की जिथं मासा पोहून पार होऊ शकत नाही. आणि त्यातही भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिलं अमावस्येच्या कालरात्री पाण्याला दुप्पट वेग असतो. आणि अशा वेगवान पाण्यात 300 मावळे गुंजवणीतून पोहून पार झाले. आम्हाला बोलायला सोपं, तुम्हाला ऐकायला सोपं, पण स्वराज्याच्या यज्ञकुंडात जेव्हा समिधा देण्याचा आपण प्रयत्न करतो तेव्हा कळतं स्वराज्य उभं कसं राहिलं. आता गुंजवणी पार झाली. समोर द्रोणागिरी पार करायचा. दादानानं दोरखंड घेतला. त्याची गळ तपासून पाहिली. गळ भक्कम बसली. मावळ्यांकडे इशाराच झाली. मावळे आजूबाजूला खऱ्या अर्थानं पांगले गेले. आणि पाहता पाहता हर हर महादेवचा गजर घुमला. त्यानं दोरखंड फेकला. गळ मात्र लागली नाही. दोरखंड खाली आला. पुन्हा हर हर महादेवचा गजर घुमला. दोरखंड वरती फेकला गेला. गळ मात्र बसली गेली नाही. पाहता पाहता गळ खाली आली. पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा गळ खाली येत होती. ताना फेकत होता. पाहता हर महादेवचा गजर होत होता. आणि शेवटी तानानं गळ फेकला तर खडकामध्ये बसला गेला. ओढून पाहिला. वारे पट्टे भले शबास. आणि मग मात्र फटाकाची लढ लागावी. एकामाग 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 आता एक एक मावळाची त्या चालीनं वरवर जाऊ लागला. पाहता पाहता मावळ्या आसमंती जाणार. आता द्रोणागिरी पार होणार. तिथून कोंढाण्यावर झेप घेणार. भगवा फडकला जाणार. त्याच वेळी दोरखंडावर धाप मात्र वाढू लागला. एक एक पेळ निघू लागला. आणि 101 मावळे एकामाग 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 एक एक मावळा चित्या चालीनं वर जात होता. खालून त्यांना सांगत होता वारे पट्टे भले शबास, वारे पट्टे भले शबास. आणि त्याच वेळी दोरखंड चढला. आणि याच आवाजाबरोबर तान्हा मात्र स्तब्ध झाला. मागून खऱ्या अर्थानं 101 मावळे दोरखंड तुटल्यामुळे 200 फुटावरून खोल खाई 200 फुटात कोसळले होते. कुणाच्या खऱ्या अनुकुशदार दगड पोटात घुसल्यामुळं आतली आतडी बाहेरचं साम्राज्य न्याहाळत होती. तर कुणाच्या कवट्या फुटल्यामुळं आतला मेंदू बाहेरचं साम्राज्य न्याहाळत होता. आणि त्यातून उसळे रक्ताचा अंश हनुमंतरायांनी शेंदूर खऱ्या अर्थानं माखलेला असावा असा माझा तान्हा लालबुंद झाला होता. तान्हा सूर्या मागून आला. तान्हाजीच्या पाठीवर हात ठेवला. तान्हा तान्हा पाहतोयस तभ, पाहतोयस तभ ते रक्त, ते रक्त. आणि तान्हा मात्र शांत. पुन्हा खऱ्या अर्थानं सूर्य उसळला. तान्हा पाहतोयस तभ, अरे ते रक्त. आणि तान्हा उसळला. दादा नीट बघ, ते रक्त नाही, ते रक्त नाही, तो भगवान वर जायला हवा. आता पुन्हा दोरखंड फेकला. गड्डारी चूक घडणार नव्हती. पाहता पाहता फासा बसला गेला. आणि आता मात्र तान्हा आधी निघाले. तान्हाच्या मागोमाग 101 मावळे पुन्हा वेगान निघाले. सगळ्या मावळ्यांच्या शेवटी शेलार मामा सूर्या निघाले. आता फटाक्याची लढ लागावी. एकामाग 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 आता एक एक मावळा चित्या चालीनं वर जाऊ लागला. झोपलेले यवन वरच्या वर झोपवले. आणि द्रोणागिरीच्या कड्यावर यवन उभे ठाकले. खुदा खुदा रहमतकार खुदा. पण आज वाचवायला कोणीच नव्हतं. तालीवर ढलवर पडत गेली. रक्ता चिळकांडे यात्रांचा हौदोस पेटला. उभे ठाकले ते कायमचे संपवले. आणि तिथून झेप घेतली कोंढाण्यावर. पण त्याच वेळी याच उदयभानचा सेनापती शेरखा नाव त्याचं, ज्यानं कोकण एक हाती काबीज केलेलं, शेरखा समोर आला. सूर्याच्या पहिल्याच घावात शेरखा आडवा झाला. आणि मग मात्र मावळे आता त्वेषानं लढू लागले. यवन खऱ्या अर्थानं संपत होते. रक्ता चिळकांड्या भेटल्या होत्या. पण अचानक सह्याद्री स्तब्ध झाला. सूर्य शांत झाला. जणू काय त्या अंधारामध्ये खऱ्या अर्थानं या ढगांच्या पलीकडे असताना सूर्यही आता अंधकाराची काळीकुट्ट चादर घेऊन मात्र पाहत राहिला. कारण आता एकीकडे उभा होता त्या कोंढाण्याचा विभक्त सम्राट उदयभान. आणि दुसऱ्या बाजूला होता या सह्याद्रीचा छावा तान्हा. आणि उदयभानची नजर गेली. त्या पिळदार विषाचे बलदंड शरीर पाहिलं. आणि उदयभान उसळला. कोण है तू, कोण है तू. आणि तान्हा उसळला. म्हणजे नाही वळखलं व्हय, म्हणजे नाही वळखलं व्हय. खामोश, कोण है तू.
आणि पुन्हा तसा तान्हा उसळला. म्हणजे नाही ओळखलं वय अरे म्या तो ज्यानं कोकणात सूर्याला चतला ना तो म्या मतलब तानाजी मालुसुरा आहे तो. अरे वय ओळखला ना वया वाघाला. ये आणि पाहता पुढचा वार झाला उदयभानच्या मस्तकावर. जिरोटोप कोसळला पण त्याच वेळी उदयभानचा पुढचा वार जिवारी झाला. डाव्या दंडावरती दंड कोसळला. रक्त झाड चिरकांद्या खऱ्यात यात्रांचा अवधोष पेटला. पण तरी या परिस्थितीमध्ये डोईवरचा पगडा काढला, खांद्यावर बांधला आणि खाली पडलेली तलवार पुन्हा उचलली. पहिल्याच घावामध्ये यवन आडवे केले आणि यवनांना कळून चुकलं वाहक असा हाताशी लागायचा नाही. पाठमोरे वार होत होते आणि तानाचा पुढचा वार उदयभानच्या मस्तकावर झाला. पण त्याच वेळी पाठमोरे आलेले यवनांनी पाठमोरे वार केले. एकीकडे उदयभाग कोसळला, दुसऱ्या बाजूला तन्हा कोसळला आणि हे चित्र सूर्यानं पाहिलं. सूर्या धावत तन्हाच्या जवळ आला. रक्तानं माखलेला लालबुंद झालेला माझा तन्हा त्याचं डोकं आपल्या मांडीवर सूर्यानं घेतलं आणि उत्तरला दादा माझ्या आधी निघाला असो. आणि मिनमिनणारे तन्हाचे डोळे मात्र सूर्याकडे पाहत राहिले. सूर्या म्या निघालो पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय रे. मालू सूर्याच्या तन्हानं शबूत दिला होता राजांना जोपर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकणार नाही हा ताना शेवटचा श्वास घेणार नाही. म्या निघालो रे पण मालू सूर्याची औलाद आपली शब्द माग नाही फिरू द्यायचा. आणि पाहता तानाचे डोळे मिटू लागले. ते चित्र पाहिलं आणि सूर्याच्या डोळ्यात काय विषारी आग ओकावी असं सूर्याचे डोळे लालबुंद झाले. घट्ट डोळे मिटले आणि सूर्याच्या मुखातून आवाज घुमला. ताना आवाज तान्हापर्यंत पोहोचेपर्यंत तान्हा मात्र स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला होता. आणि त्याच वेळी सूर्याची नजर फिरली. आता मात्र मराठे खऱ्या अर्थाने मावळे मागे फिरू लागले. अरे सुभेदार पडला आणि मावळे मागे सरकताना पाहिलं आणि मात्र सूर्याच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. सूर्या सरदिशी वाट ठाकला. मागचे दोरखंड कापले. मावळ्यांकडे पाहून उतरला. अरे मावळे आहात तुम्ही, शिवरायांचे मावळे. मागे फिरताय, तुमचा बाप तुमच्यासाठी मरून पडलाय. आता एक तर मागं उड्या टाकून मारायचं, नाही तर दिलेला शब्द पुरं करत कोंढाण्यावर भगवा फडकून पुढे जायचं. मावळ्याने दुसरा पर्याय निवडला. कोंढाण्यावर भगवा फडकला. मृत्यू समोर दिसत असतानाही माझा ताना मृत्यूच्या मगर मिठीत गेला. एक तरी मित्र आहे असा आमचा. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं शिवरायांची पंगत आज आमची पंगत चकना खाणाऱ्यांबरोबर. शिवरायांचे मित्र हे स्वाभिमानाची आग घेऊन निष्ठेसाठी जगणारे होते. हा स्वराज्याचा सगळ्यात मोठा पाया आहे. आणि प्रत्येक तरुणानं आपल्या जीवनातला एक तरी मित्र असा कमवण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं या जगातल्या कोणत्याही संकटाच्या काळात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा कुणीही पराभव करू शकत नाही. हे शिवचरित्राचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं माझ्या राजानं कर्तृत्वाचा गाथा अशा शब्दांमध्ये लिहिला की शिवचरित्राच्या प्रत्येक पानामधला तो स्वाभिमान तुम्हाला मला प्रेरणा देऊन गेला. पण राजेच नाही हो तर राजाने आपल्या लेकराला सुद्धा धन्य माता पिता तयाचिया एक आदर्श माता खऱ्या अर्थानं पाहिला गेलंय का मातेनं छत्रपती शिवरायांना घडवलं आणि एका पित्यानं आणि एका आजीनं आपल्या नातवालाही असं घडवलं की खऱ्या अर्थानं देव देश आणि धर्मासाठी माझा राजा 40 दिवस अनन्वित त्रास सहन करत गेला पण चुकला नाही, नमला नाही. खऱ्या अर्थाने याच धर्माच्या अस्मितेसाठी 40 दिवस अनन्वित त्रास सहन करून शेवटी मृत्यूच्या मगरमिठीत गेला. पण खऱ्या अर्थानं सर्व देवतांनीही आपल्या खऱ्या अर्थानं सिंहासनामध्ये एक सिंहासन त्या राजासाठी निर्माण केलं. त्या धर्माच्या स्थापनेसाठी खऱ्या अर्थानं स्थापना झाल्यानंतर त्या रक्षणासाठी जर या काळात कोणी अवतार कलियुगात घेतला तो अवतार म्हणजे शंभूराजे आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. अरे जगावं कसं हे शिकवणारे शिवरायांचं चरित्र आहे. आणि जगण्याचा उत्सव तर होतोच पण मृत्यूचाही उत्सव कसा करावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे धर्मवीर संभाजीराजे आहे. ज्या राजानं आनंदवीत त्रास सहन केले आणि विशेष तत्वानं या कुसगावच्या मातीचं हे पुण्य आहे. छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा या बलिदान मास पाळलेला आहे. या सगळ्या लेकरांसाठी एकदा जोरदार करावून टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण माझ्या राजानं आज आम्हाला बोलाय खऱ्या अर्थानं जर पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो. माझ्या राजानं ते सोसलंय, भोगलंय. किती यातनांचा काहूर झाला असेल, किती यातनांचा जाळ उठला असेल.
पण तरी तो राजा लढत राहिला, झुंजत राहिला. कशासाठी, कुणासाठी? या भगव्याच्या धगधगत्या स्मितेसाठी. अरे मालोजी कोसळला आणि संभा झेरबंद झाला. पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणण्यात आलं आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनाकडे निघाला. हे चित्र पाहिलं आणि वसीम गरजला, संभा झुक जा आलमगीर औरंगजेब के सामने. आणि कभी कभी सुचल राजा झुकेंगे नहीं झुकाएंगे, खामो. आणि वसीम पुढे आला, चुप 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 एकदम चुप. याद रख अल्लाह ताला के गिरफ्त में है तू. आणि त्याच वेळी मागून आवाज आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि त्याच वेळी आज ते कदम आलमगीर औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. संभाजीराजांच्या समोर आला. रक्तालेला संभाजी निहाळला आणि उत्तरता झाला, 9 बरस का था, 9 बरस का था, तब मिला था मैं आगरा में, तब पूछा था हमने इस संभा से, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब कहा था इस संभा ने, अरे हमें किसी का डर नहीं लगता, बल्कि हमारे वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफिर ने, सच कहा था. आज तक ठंडक न मिलने दी, अब नहीं, अब नाही. आणि त्याच वेळी औरंगजेब संभाजींच्या समोर आला. रक्तलेला छावा साखळदंडात वेढलेला आणि औरंगजेब उसळला, संभा 30 साल तक दिल्ली के गद्दी पे बैठा रहा, मगर याद रख जीत तो तूने की ली. 30 साल तक बड़े बड़े अंगूर खाए हमने, मगर इतना सा दक्खन भी ना ले पाया. संभा आज कैद में है तो हमारे 2 रिहायशी सवाल पूछे जाएंगे तुझे. ये सवाल तय करेंगे, रिहायशी मात 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 का मंजर देखेगा, क्या होगी तेरी रिहाई. आणि औरंगजेबाने आपला पहिला सवाल टाकला. औरंगजेबाचा पहिला सवाल होता, संभा अरे आज तक याद रख दिल्ली के गद्दी पे बैठा रहा, मगर 4 बार तू दिल्ली में आ गया, हमारा खजाना लूट के दक्खन ले गया. कहा खजाना? अरे उसला छावा, अरे हिंदुस्तानचा खजाना, इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सोनं. औरंगजेबा तू गिळलास खजाना, तू गिळलीस लूट, पण याद रख अरे गजनी पासूनचा इतिहास आहे. तुझ्या सारख्याला बोलावून आम्ही भीक देतो, आम्ही घेत नाही अशी, घेऊ मनगटाच्या बळावर. आणि चरफडला औरंगजेब, हे खुदा ये मराठे क्या खिलाता है अपने बच्चों को, क्योंकि एक बेशक पैदा नहीं हुआ संभा जैसे हमारे जनाने में. अरे उसला छावा, तुझ्या पोटी अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी नव्हे. हा सर्जा संभा जन्म घेईल तो आई साहेब बाबासाहेबांच्या कुशीत आणि सह्याद्री गडकोटांच्या मुशीत, तुझ्यासारख्या नव्हे. आणि संतापला औरंगजेब. शेवटी औरंगजेब उसळला, ए संभा ज्यादा उछल मत, याद रख कैद में है तो आज हमारे, कैद में है अल्लाह ताला के मेहरबानी हो गई. आणि त्याच वेळी त्या खुदाचे आभार मानायला आले औरंगजेब. गुडघ्यावर आला, हे चित्र पाहिलं आणि रक्तालेल्या छावाची नजर कवी कलशावर गेली. कवीजी, कवी आहात आपण, प्रसंग पाहताय ना बाका, या प्रसंगावर तुमचं काव्य स्फुरत नाही, काय म्हणावं आपल्याला. आणि कवी कलश पाहत राहिला. अरे मृत्यूच्या गोटात औरंगजेबाच्या दरबारात अरे शेंदूर फासलेला हनुमंत सारखा हा छावा लालबुंद झालेला आहे, पण तरीही या मृत्यूच्या मगर मिठीतला हा राजा काव्य स्फुरत नाही म्हणतो. अरे काय करावं. पण राजांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि उसळला कवी कलश, राजन का नाही, राजन तुम हो सांधे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तक तेज. औरंग राजे काय लढलात तुम्ही जंग, राजे काय तुमचं ते सामर्थ्य, तुमचं तेज आणि सामर्थ्य पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा तुमच्या समोर गुडघ्यावर आलाय. राज कामो. आणि औरंगजेब उभा ठाकला, चुप 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 एकदम चुप. याद रख कैद में है तो हमारे, आने वाली कुछ मिनट तय करेंगे, रिहायशी मौत 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 का मंजर देखेगा, होगी या फिर तेरी रिहाई. आणि औरंगजेबाने आपला पुढचा सवाल टाकला. औरंगजेबाने पुढचा सवाल फेकला. पुढचा सवाल होता, संभा 30 साल तक देखा है मैंने,
30 साल तक, अरे 30 साल तक बहुत बार दक्कन में आ गया, मगर 30 साल तू जितने बार आ गया हार का मंजर मुझे देखना पड़ा। अरे लाखों के फौज थे हमारे, इतने से मुट्ठी भर थे तेरे मावले, फिर भी ना जीत पाए जंग हम। क्यों? हमारे हशम शामिल हुए होंगे तुझे, बता मेरे कौन कौन से आदमी शामिल थे तुझे? अरे उचला अरे तत्ता साठी रक्ता उलटणारी जात नाही रे आमची, आई भवानीचे पुते आम्ही, झुंजू इथं मरू इथं, याद रख। अरे वाघाचे बछडे जगतात सुद्धा वाघासारखे, आणि वेळ आली तर मृत्यूला कवटाळतातही वाघासारखे। नकोला दुसतात आला आणि चपडला औरंगजेब, संतापलेला औरंगजेबानं फरमान सोडलं, ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें, ये आंखें जलाती है हमें बहुत, काट डालो इसके हाथ, जो हाथ जोड़े नहीं उसने हमारे सामने है, काट डालो इसके पैर, जिसके घुटने टेके नहीं आज तक हमारे सामने। अरे पाहता पाहता आता वडबुद्रुक तुळापूरच्या वस्तंभाकडे तयारी केली गेली। खऱ्या अर्थानं आज माझा राजा कांजण्यांमध्ये चढलेला, साखळदंडात वेढलेला वडबुद्रुक तुळापूरच्या वस्तंभाकडे निघाला होता, पण त्याच वेळी अरे मुंगी जाऊ शकत नाही अशी रयत आज माझ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आतुर होती। तो असा छावा ज्या छावानं 30 वर्षाच्या उन्हापुऱ्या आयुष्यात एकदाही पराभव पाहिला नाही, तो छावा ज्या छाव्यानं भगव्याच्या अस्मितेसाठी मृत्यूलाही मगर मिठीत हसत घेतलं, तो छावा ज्या छावानं आजपर्यंत आबासाहेबांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला, तो छावा ज्या छाव्यानं आजपर्यंत स्वराज्याच्या अस्मितेसाठी अरे पोलादी मनगट आणि पोलादी छाती घेऊन औरंगजेबाशी लढला, तो छावा मुठीभर मौल्यांना घेऊन आसमंती लाखोच्या औरंगजेबाच्या सैन्याला नेस्तनाबूत करू शकला, तो छावा ज्यानं वाघालाही फाडण्याची धमक दाखवली, अरे तोच वाघ आज औरंगजेबाच्या कैदेत गेलाय कसा, आणि तो वाहक पाण्यासाठी आज मात्र वडबुद्रुक वस्तंभाकडं आज रयतेचा लोढा येत होता। आणि त्याच मोधमत साखळदंड काजण्यात चढलेला माझा राजा आता एक एक पाऊल वधस्तंभाकडे टाकत होता, पुढचा पाऊल पडत होतं आणि रयतेच्या डोळ्यातले अश्रू मात्र खाली उकळत होते। आता पहिली सजा होती डोळे काढायचे, 2 हापसी लाल बुंद तप्त सळ्या दुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या, निखारलेल्या खऱ्या अर्थानं निखाऱ्यावर त्या विस्तवावरती ठेवलेल्या दोन्ही हातात घेतल्या, हापशीना चटका बसला, सळ्या खाली सुटल्या, पण त्याच वेळी खऱ्या अर्थानं पुन्हा उचलल्या गेल्या आणि साखळदंडात जखडलेल्या माझ्या राजाकडं आता हशमांचे एक एक पावलं पडू लागली। अरे खऱ्या अर्थानं या तप्त लावा आग ओकणाऱ्या सळ्या राजांच्या समोर येत होत्या, राजांना कळून चुकलं, डोळे जाणारा आता ज्या डोळ्यांनी आजपर्यंत घेतलं होतं आईसाहेब बाबासाहेबांचं दर्शन, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत केल्या होत्या मावळ्यांना इशारती, स्वराज्याच्या गडकोटाचं संवर्धन करण्याचं दिलं होतं वचन खऱ्या अर्थानं आई तुळजाईला, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत आबासाहेब आऊसाहेबांना स्वराज्याचे गडकोटामध्ये ठेवू हे दिलेलं वचन पाळलं होतं, ज्या डोळ्यांनी आजपर्यंत भगवाच्या अस्मितेला साष्टांग नमन केलं होतं, ते डोळे जाणार आता आणि दोन्ही हापसी वेगाने राजांच्या समोर येऊ लागले, पण तरी राजांच्या चेहऱ्यावर स्मित होतं, मुखातून जगदंबाचा बोल सुरू होता आणि पाहता पाहता राजांनी नेत्र उघडले, त्या दोन्ही डोळ्यातली आग पाहिली आणि हशमांच्या हातातल्या सळ्या खाली पडल्या, हशम माघारी फिरले आणि औरंगजेब उसळला, खामो आगे 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 जाना होगा, आणि पुन्हा दुसऱ्या 2 हशमांनी सळ्या घेतल्या, राजांच्या जवळ आले, पाहता पाहता राजांचे डोळे मात्र उघडे होते आणि याच लखलखत्या खऱ्या अर्थाने सळ्या दुरांच्या रेषा हवेत सुटणाऱ्या राजांच्या नजदीक आल्या, डोळे उघडे जगदंबाचा बोल मुखा आणि या सळ्या गेल्या, सह्याद्री स्तब्ध झाला, वारा शांत झाला, कारण डोळ्यात गेलेल्या सळ्यांनी पाहता पाहता डोळ्यातल्या बुबया जळून खाक केल्या, दर्भ बाहेर पडलेला पाहणाऱ्याला भोवळ येऊन पडावी, पण तरी माझ्या राजाच्या ओठांवर स्मित आणि मुखात जगदंबाचा बोल होता। विचार करायला वेळ नव्हता, कारण सजेचा दुसरा अंमल सुरू व्हायचा होता। सजा होती जवान छाटायची, पुन्हा 2 हापसी लाल बुंद तप्त सळ्या आता बाजूला टाकून हातामध्ये सांडशी तलवार घेऊन निघाल्या। आता राजाने एक वार नजर गेली, पण पहिल्या नजरेत डोळे होते कुठं, अस्पष्ट पावलांची जाणीव झाली आणि कळून चुकलं, आता जीभ जाणार, ज्या जिभेने उमटवले आजपर्यंत जगदंबाचा बोल, त्या जिभेने हर महादेवचा गजर करत दिली मावळ्यांना निष्ठेचा खऱ्या अर्थानं तोप, त्या जिभेने आजपर्यंत आई जगदंबेचा केला जागर आणि हिंदवी धर्माला दिली खऱ्या अर्थानं अस्मिता,
ती जीप जाणार होता, पण त्याच वेळी दोन्ही हापसी वेगानं पुढे आले, राजांच्या जवळ आले. राजांना जाणीव झाली अजूनही डोळ्यातले धूर मात्र थांबत नव्हता आणि राजांचा जबडा आता बंद झाला होता. कोणीतरी युक्ती काढली, जबडा उघडायचा कसा? बाजूला असताना लोखंडी घन घेतला, डोक्यावर वार झाला, कानातून नाकातून रक्ताची धार लागली, पण तरी राजांचा जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली, बाजूला असताना भाला घेतला, राजांच्या पाठमोऱ्या पाठीवरती खऱ्या अर्थाने सरदिशी ओरकडत नेला, रक्ताची धार पायापर्यंत गेली, पण तरी जबडा उघडला नाही. कोणीतरी बाजूला असताना तलवार घेतली, राजांच्या पाठमोऱ्या पाठीवर वार झाले, मांसाचे लगदे खाली पडू लागले, पण तरी जबडा उघडला नाही. कोणीतरी युक्ती काढली, पुन्हा घन घेतला, राजांच्या डोईवर खऱ्या अर्थाने वार होत राहिले, रक्तामध्ये शेंदूर फातीला हनुमंतासारखा राजा लाल झाला, मांसाचे लगदे पडू लागले, पण तरी राजांचा जबडा उघडला नाही. उघडेल कसा? वाघाचा जबडा, वाघाच्या तोंडात घालून हात मोजती अवकात सांगणाऱ्या माझ्या शिवसूर्याचा पुत्र सरजा संभाचा जबडा उडेल कसा? मग कोणीतरी योजना काढली, श्वासाठी जीव गलबलला पाहिजे, श्वासाठी जीव गलबलला पाहिजे. घेतला संधीचा फायदा, कांदा दाबले गेले, श्वासाठी जीव गलबलला, या संधीचा घेतला फायदा, गेली सांशी, ओढली जीप, रक्तात चळकंड्यामध्ये माझ्या राजाची जीपने हळद खाली पडली होती. अरे परिस्थिती इतकी भयान आणि विदारक होती. ही अवस्था पाहिली, राजांची अवस्था पाहून 13व्या दिवशी कवी कलशानं बसल्या जागी मान टाकली. कोणीतरी यायचं, अंगावर गरम पाणी ओतून निघून जायचं, कोणीतरी यायचं, बोकड सोलावा असं राजांचं कातडं सोलत जायचं, कोणीतरी यायचं, सोललेल्या कातड्याच्या खऱ्यात लगदा मासाच्या गोळ्यावर मिठाचं पाणी टाकून निघून जायचं, कोणीतरी यायची, मिरचीची भुकटी अंगावर टाकून खऱ्या अर्थानं मोठमोठ्यानं हसत खिदळत निघून जायचं, कोणीतरी यायची, हाताची बोटं तोडून खऱ्या अर्थानं निघून जायचं, कोणीतरी यायचं, मांसाचे लगदे काढून कुत्र्या गिदडांना घालायचं, कोणीतरी यायचं, अंगावर थुकून जायचं. तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल 40 दिवस माझ्या राजा यातनांचा नंगा नाच सहन करत राहिला. खऱ्या अर्थानं औरंगजेबाचे हशम सांगत राहिले, आज हमारे पास रहमत की फेक देंगे तुम्हें, पण तरी माझा राजा मात्र निष्ठेने उभा राहिला. अरे खऱ्या अर्थानं धर्माला सोडून पुढे गेला असता, जगला असता, वाचला असता, पण माझ्या राजानं हसत यात्रांचा काहूर सहन करत मृत्यू पत्करला, पण भगवाच्या अस्मितेचा कळस मात्र जिवंत ठेवला. म्हणून तर 40 दिवसानंतर औरंगजेब सुद्धा शंभूराजांचा तर उन्यापुऱ्या मासाच्या लगद्याकडे पाहत उतरला. सचमुच छावा है छावा शेर का, हमने आकर गाल दी उसकी, मगर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने, हमने हाथ काट दिए उसके, मगर नहीं पाला है उसने हाथ आखिर तक हमारे सामने, हमने पाँव काट दिए उसके, मगर नहीं टेके उसने घुटने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. हे खुदा, होंगे कभी कामयाब, ऐसे खाली हात लौटना पडेगा ते हल्ले. माझ्या संत धनानं ते भाग्य मिळू दिलं नाही. औरंगजेबाची कबर याच मातीत गाडली आणि धर्माच्या अस्मितेला जिवंत ठेवलं. त्या शंभूराजांचा बलिदान मास सुरू आहे आणि या काळामध्ये खऱ्या अर्थाने इथली तरुणाई तो पाळते आहे. यासाठी पुन्हा त्या तरुणाईसाठी टाळ्यांची अपेक्षा व्यक्त करतो. एकदा प्रेमानं भजन करूया.
पाहिले तर धन्य माता पिता तयाचिया. माता पित्यांनी धर्म शिक्षण आपल्या लेकरांना देणं काळाची गरज आहे. आणि धर्माच्या मार्गावर जर आपली लेकरं चालली तर खऱ्या अर्थानं तुमचं माझं सोडून द्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवालाही त्याचा हर्ष होईल असं ते करतील काय. तर ते खऱ्या अर्थानं आपलं जीवन जगताना गीतेचा कर्मयोगही साधतील आणि शंभूराजांप्रमाणे भागवतातला मृत्योगही साधतील. आणि खऱ्या अर्थानं आषाढी वारीच्या निमित्तानं यवनांची तोल धडाल्यानंतर अखंड चिंतन विठोबाचे त्या परमात्म्याचं नाम घेऊन आषाढी वारीला खऱ्या अर्थानं ही उभं चोपदारांच्या भूमिकेत उभं राहून आषाढी वारीला खऱ्या अर्थानं प्रोटेक्शन देणारे आणि त्यातून आषाढी वारीचाही खऱ्या अर्थानं मूळ मार्ग उभा करणारे धर्मवीर शंभूराजांसारखी लेकरं जेव्हा घडतात तेव्हा खऱ्या अर्थानं ती या मृत्यू लोकात पुरुषांप्रमाणे जन्माला येतात. महापुरुष म्हणून खऱ्या अर्थानं घडतात आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत देवत्वाला पोचतात. आणि असे देवत्वाला जे जातात तू का म्हणे मज तू का म्हणे मज घडोताची सेवा. तू का म्हणे मज घडोताची सेवा. घडोताची सेवा तुका म्हणे माझ. घडोताची सेवा तुका म्हणे मज घडोताची सेवा. तुका म्हणे मज घडोताची सेवा. तुका म्हणे माझ घडोताची सेवा. तुका म्हणे माझ घडोताची सेवा. परी माझ्या देवा पर नाही. परी माझ्या देवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तरी माझ्या दैवा तरी माझ्या देवा पार नाही. तरी माझ्या देवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होती रे सात्विक. कोणी कन्या पुत्र होती रे सात्विक. दयाचा हरीख वाटे देव. हॅमिंग मारते हॅमिंग. दयाचा हरीख वाटे देवा. वाटे दयाचा हरीख वाटे देवा. दयाचा वाटे
याचा हरे याचा हरी आमच्या समस्त सुरकंठमणींसाठी झाल्या पाहिजेत। आता काव्यातूनही शिवराय समजून घेतले, शब्दांमधूनही समजून घेतले, एकदा पक्वादाच्या बोलमधून सुद्धा समजून घेऊ येताना आज गुरुजी या ठिकाणी आहेत म्हटल्यानंतर ही अपेक्षा खऱ्या अर्थानं सगळ्यांची आहे आणि एकदा खऱ्या अर्थानं आपल्या पक्वादाच्या बोलमधून शिवचरित्र ऐकण्याची मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हा सगळ्यांना अपेक्षा आहे आणि म्हणून गुरुजींनाही एकदा विनंती करतो। सुरुवातीला एक शिवस्तुती, त्यानंतर एक शिवजयंती असल्यामुळे महाराजांचं एक शिवस्तुतीपरण, एक स्तुतीपरण याचा अर्थ असा की ज्या परणांमध्ये दैवतांची स्तुती केली गेलेली आहे, वर्णन केलं गेलेलं आहे। गुरुवर्य ताल भास्कर सुभाषजी देशमुख गुरुजी, तालयोगी पंडित सूर्यजी तळवलकर गुरुजी, गुरुजींना प्रणाम करतो। जे गुरुजींनी शिकवलंय ते आपल्यासमोर एक सादर करण्याचा प्रयत्न करतो। सज्जन
जगत जननी जगदंबा माता धड़ 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 चामुंडा सी दुर्गा माता जय जय भवानी भवानी तक दिख तक दिख तक दिख धा तक दिख तक दिख तक दिख धा तक दिख तक दिख कत 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 धूम के धर के के तक धरन लगे कत तक 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 धड़ तक 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 धा दिनता जगत जननी जगदंबा माता धड़ धड़ तक 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 धड़ चामुंडा सी दुर्गा माता जय जय भवानी भवानी तक दिख धा तक दिख तक दिख धा तक दिख धा तक दिख कत 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 धूम के धर के के तक धरन लगे कत तक 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 धड़ तक तक धा दिनता जगत जगदंबा माता धड़ तक 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 चामुंडा सी दुर्गा माता जय जय भवानी भवानी तक दिख धा तक दिख धा तक दिख धा तक दिख धा तक दिख शेवटी शिवाजी महाराजांचा एक राजा शिवछत्रपती परत छत्रपती जगदपती देवपती महाराज धुमकेट धुमकेट तक धुमकेट धाकेट तक लिला राजा शिव छत्रपती तकेट 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 आदिपति प्रजापति शूरवीर महावीर कत तकेट कत तकेट कत तकेट दान तान ता ಇವನ ಮಾತ ಕರುಣಿ ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸ್ಥಾಪನೆ ನಗನ್ನಾಡ ಗಗನ್ನ ತಕೆಟ್ 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 ದಾನ ಜಿಂಕಲೇಸ ಗಡಗಿಲ್ ಜಿಂಕಲೇಸ ಶತ್ರು ಧಾಧಾಗದ ಧಾಧಾಗದ ಕದ್ದಾಗಡ ಗರ್ಸಲೆ ಮರಾಠಿ ಮಣ ಗರ್ಸಲೆ ಮರಾಠಿ ತಕೆ 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 ತಕೆಟ್ ದಾನ ತಾಂಗಡ ತಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಜಯ ಜಯ ಭವಾನಿ ಭವಾನಿ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ 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 ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ ಜಯ ಜಯ ಭವಾನಿ ಭವಾನಿ ಭವ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ 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 ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ ಜಯ ಜಯ ಭವಾನಿ ಭವಾನಿ ಭವ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ 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 ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ ಧಾಕೆಟ್ ತಕೆಟ್ ಧಾಕಳ छत्रपति जगदपति देवपति महाराज धुमकेट धुमकेट तक धुमकेट राजा शिव छत्रपति तकेट तकेट आदिपति प्रजापति शूरवीर महावीर कत तकेट कत तकेट कत तकेट दान दान धा यवನ ಪಾತ ಕರುಣಿ ಹಿಂದವಿ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸಾಬಲೆ ಗಗನ್ನಾಡ ಗಗನ್ನಾಡ ಜಿಂಕಲೇಸ ಗಡಗಿಲ್ ಜಿಂಕಲೇಶ ಶತ್ರುನ್ನ ಧಾಧಾಗದ